ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदकामास सुरुवात झाली असून या कामातून निघणाऱ्या माती, दगड, भरावाचे ढीग परिसरातील संकुलांबाहेर लावण्यात आल्या आहेत. यामुळे संतप्त रहिवाशांनी बुधवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारात जाऊन याबाबत तक्रार केली. यानंतर पुढील 15 दिवसात या भरावाची नियमानुसार विल्हेवाट लावावी, अन्यथा संबंधित काम थांबवण्यात यावे असे निर्देश नाईक यांनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी ठाण्याचा जनता दरबार आयोजित केला होता. यामध्ये कॉस्मोस लाऊंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशनने मंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ठाणे बोरिवली भुयारी मार्ग खोदकामाबाबत तक्रार केली. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग खोदकामास सुरुवात झाली असून या खोदकामातून निघणारा भराव कॉस्मोस लाऊंज आणि लगतच्या निवासी परिसराच्या जवळ साठवला जात असल्याने पाणी साचणे, डासांची उत्पत्ती, धुळीचं प्रदूषण तसंच नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा असोसिएशननं केलाय. भराव वाहून नेणारे काही डंपर योग्य प्रकारे झाकलेले नसल्याने वेगरोधक आणि रस्त्यावरील असमतोल भागातून जाताना माती, दगड रस्त्यावर पडत असल्याची तक्रारही रहिवाशांनी केली. हा भराव रस्त्याच्या कडेला सखल भागात साचत असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली. भराव वाहतुकीसाठी यापूर्वी प्रस्तावित केलेली कन्व्हेयर बेल्टची व्यवस्था बदलून स्वतंत्र वाहतूक मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आलाय. मात्र तो अद्याप कार्यान्वित झाला नसल्याचा दावा असोसिएशननं केलाय. त्यामुळे अंतिम वाहतूक आणि विल्हेवाट व्यवस्था स्पष्ट होईपर्यंत मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यास आळा घालण्याची मागणी केली. या संदर्भात असोसिएशननं मंत्री नाईक यांना पत्रही दिले. ठाणे जिल्ह्यात वाढत्या मानव-श्वान संघर्षाच्या घटनांना आळा घालण्यासोबतच भटक्या कुत्र्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्र सरकारच्या प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 नुसार जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या कुत्र्यांचं निर्विषीकरण आणि रेबीज लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. यासोबतच ग्रामीण आणि शहरी भागात निर्विषीकरण आणि लसीकरणासाठी आवश्यक केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कृती आराखडा तयार करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात मानव-श्वान संघर्षाच्या वाढत्या घटना आणि भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेताना मानव आणि भटक्या श्वानांच्या संघर्षाच्या घटना कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करत प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश यावेळी संबंधित यंत्रणांना देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी ठोस नियोजन करणं आवश्यक असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि पशुवैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून देऊन ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना न करता निर्विषीकरणाची प्रक्रिया सातत्याने आणि नियोजन पद्धतीने राबवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रेबीजचा धोका कमी करण्यासाठी भटक्या श्वानांचं लसीकरणही मोठ्या प्रमाणावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण तसंच शहरी भागातील परिस्थितीचा स्वतंत्रपणे विचार करून आवश्यक केंद्र सुरू करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृती आराखडा तयार करावा असे निर्देशही देण्यात आले. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा.
पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यातील नौपाडा परिसरात आज हजारो अमराठी रिक्षा चालकांची एकाच ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेनेच्या वतीनं अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकवण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत मराठीचे धडे पूर्ण केलेल्या तब्बल 1000हून अधिक रिक्षा चालकांना आज मराठी भाषा शिकल्याची प्रमाणपत्र वाटप करण्यात आली. मराठी भाषा शिकण्यासाठी मोठ्या संख्येनं अमराठी रिक्षा चालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. प्रमाणपत्र वितरणासाठी नौपाडा येथे रिक्षा चालकांची मोठी गर्दी झाली होती. शासनानं अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर आता आरटीओ कडून परवाने तपासणी आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठीचे धडे पूर्ण केलेल्या रिक्षा चालकांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे. यावेळी मराठी भाषा शिकण्यासाठी मदत केल्याबद्दल अमराठी रिक्षा चालकांनी आयोजकांचे आभार मानले. विशेष म्हणजे अनेक रिक्षा चालकांनी मराठीतून संवाद साधत आपली भावना व्यक्त केली. मराठी भाषा शिकून प्रमाणपत्र मिळाल्यानं रिक्षा चालकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. नौपाड्यातील या उपक्रमामुळे मराठी भाषा आणि अमराठी रिक्षा चालक यांच्यातील संवादाचा नवा दुवा निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भावना म्हणजे अतिशय आनंद होतोय. त्या 105 दिवसाचा कार्यक्रम होता, त्याचे सांगता झाली साधारणतः 15 ऑगस्टच्या दिवशी आणि 16 ऑगस्ट पासून ते लागू झालं सर्वांना आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश. पण 15 ऑगस्ट पर्यंत ह्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे शिकवण घेतली आपलं साहित्य संघाच्या लोकांकडून. आणि सर्वात प्रथम जो वर्ग होता तो स्वामी समर्थ अभिनय कट्टा ह्या ठिकाणी घेण्यात आला आणि महाराष्ट्रातलं मला असं वाटतं की पहिलं केंद्र जे शिकवायचं असेल मराठी भाषेचं ते ह्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. त्यामुळे आज त्या दिवशी मी आली त्या दिवशी केवळ 7-8 लोक होते, पण आज हे जवळजवळ 700च्या वर लोक दिसत आहे. हा जो काही सगळं बघितलं असता तर अतिशय आनंद होत आहे. लोकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला ह्या अभियानाला तो बघून खूप आनंद झाला. एकंदरीत काल जी कारवाई करण्यात आली होती इथून पुढे कारवाई सुरूच आहे. मात्र या कारवाई दरम्यान काही रिक्षा चालकांकडून कुठलाही म्हणजे अनुचित प्रकार वगैरे काही दिसून आला का? आणि काल 450 पेक्षा जास्त चौकशा करण्यात आल्या होत्या. साधारणतः काल माझे 4 वायुवेग पथक कार्यरत होते आणि 450 वाहनं आम्ही चेक केली. त्यापैकी 36 जी वाहनांतले चालक होते त्यांना हिंदी भाषा येत होती, मराठी भाषा व्यवस्थित येत नव्हती. तर अशांना आपण जागीच नोटीस देखील दिलेल्या आहे. आणि ही नोटीस जी काही नवीन नोटिफिकेशन निघालेले आहे तर ही नोटीस 1 महिन्याची असणार आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये ह्या चालकांनी पुन्हा मराठी शिकणे आवश्यक आहे. आणि शिकून पण आमच्या ऑफिसमध्ये यायचं, त्यामध्ये आमचे इन्स्पेक्टर त्याची टेस्ट घेतील आणि टेस्टमध्ये पास झाल्यानंतर त्यांचं जे पुढील कायदेशीर कारवाई होणार होती ती रद्द होईल. ठाणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त 1 हे महत्त्वाचं पद अखेर भरण्यात आले. उपायुक्त संवर्गातील मनीष जोशी यांची अतिरिक्त आयुक्त 1 पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी या संदर्भातील शासन आदेश जारी केला असून ही पदोन्नती 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त 1 या पदावर कार्यरत असलेले संदीप माळवी जुलै अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचं हे पद असल्यानं ते पदोन्नतीने भरण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. त्यानुसार पात्र अधिकाऱ्यांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. दरम्यान संदीप माळवी यांच्या निवृत्तीनंतर सुमारे काही काळ रिक्त असलेल्या या पदावर आता नियमित पदोन्नतीने अधिकारी नियुक्त झाल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला बळ मिळेल. अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर शहरातील विविध विभागांचा समन्वय, विकास कामांचा आढावा आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेला गती देण्याची जबाबदारी असते. त्यामुळे मनीष जोशी यांच्या नियुक्तीकडे महापालिका प्रशासनातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिलं जात आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या पदोन्नतीसाठी 16 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची बैठक 6 ऑगस्ट रोजी झाली. या बैठकीत ठाणे महापालिकेनं सादर केलेल्या पात्र अधिकाऱ्यांच्या सेवा नोंदी आणि कागदपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर समितीने अतिरिक्त आयुक्त 1 पदासाठी मनीष जोशी यांच्या नावाची शिफारस केली. शासनाने या शिफारशीला मान्यता देत जोशी यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केलाय.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑगस्ट रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत महापालिका शाळा तसंच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करण्याचं आवाहन उपायुक्त मिनल पालांडे यांनी आज बैठकीत शिक्षकांना केलं आहे. ठाणे महापालिकेतील नरेंद्रबाळा सभागृहात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सूचनेनुसार आज महानगरपालिका शाळा आणि खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. 30 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका भवन येथून शालेय मुलांच्या स्पर्धेला सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. शालेय विद्यार्थ्यांसाठी 12 वर्षाखालील आणि 15 वर्षाखालील मुले-मुली गट असून या वयोगटातील मुलांना मोठ्या संख्येनं स्पर्धेत सहभागी करण्याच्या सूचना उपायुक्त मिनल पालांडे यांनी शिक्षकांना दिल्या आहेत. तसंच सर्व विद्यार्थी महापालिका भवन येथे पोहोचतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी परिवहन विभागाच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणाहून सुरक्षितपणे स्पर्धेच्या ठिकाणी आणणं तसंच स्पर्धा संपल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान तसंच स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत शिक्षकांची देखरेख राहणार असून विद्यार्थी स्पर्धेसाठी घराबाहेर पडल्यापासून ते स्पर्धा संपल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शिक्षकांची असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणताही आजार अथवा आरोग्याशी संबंधित त्रास आहे अशा विद्यार्थ्यांना मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घेऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या आरोग्याची योग्य ती खात्री करूनच त्याला स्पर्धेसाठी पाठवावं असंही या बैठकीत नमूद करण्यात आलं. या बैठकीस ठाणे शहरातील महानगरपालिका आणि खासगी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.